घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। तुम्हाला वाटो ना वाटो, पण मला आता असं वाटू लागलं की ही सगळी सुख आपल्या देखील घरात असावीत आणि ही सुख जर मिळवायची असेल तर यासाठी पैसा हवा आणि पैसा जर कमवायचा असेल तर पुढील शिक्षणासाठी मला विलायतेला जावंच लागणार। अरे अंतरून पाहून पाय पसरणारा माणूस आहे मी आणि तू देखील तसंच करावं हीच माझी अपेक्षा आहे। हे विलायतेला जाण्याचं खूळ आहे ना ते तुझ्या डोक्यातून आधी काढून टाक आणि प्राप्त झालेल्या शिक्षणाच्या जोरावर इथेच नोकरी बघा। प्रपंचात राहून ईश्वराची उपासना करणं माझ्यानं शक्य होत नाहीये, त्यामुळे तुम्ही मला या प्रपंचातून मुक्त करावं अशी माझी तुम्हा दोघांना प्रार्थना आहे। अहो मी तुम्हाला असं करू देणार नाही। आमचं ऐक, मोठी स्वप्न पाहून आमच्यापासून दूर जाऊ नकोस, ऐक ना रे बेटा आमचं। अहो ऐका ना। नाही, आता लक्ष फक्त एकच, विलायतेत जाऊन यंत्रविद्या शिकायचीच। केवळ आत्मिक समाधान मिळवण्यासाठी मी जातो आहे, कृपया गैरसमज नसावा। देव तुमच्या पाठीशी राहील। मामांची सुनबाई, मामांची कुठे गेले असतील हो? काय करत असतील? आता मला तरी काय माहिती। पण विलायतेला जाणं एवढं सोपं आहे का? सुनबाई, तू गजानन महाराजांची भक्त आहेस ना? मामांची त्यांना आळवणी कर, त्यांना सांग माझे पतिदेव अविचाराने घराबाहेर पडलेत, त्यांच्या पाठीशी उभे राहा। अगं पोरी, आता एवढंच आहे तुझ्या आणि माझ्या हातात। मामांची तू असं करतेस का? श्रीधर शिवाय तुझं या घरात मन रमणार नाही, तू तुझ्या माहेरी जाऊन राहा। हा काही घराबाहेर जास्त दिवस राहू शकणार नाही। विलायतेला जाणं शक्य होत नाही असं कळल्यावर तो निश्चित घरी परत येईल, मग त्यालाच पाठवेन मी तुझ्या घरी तुला परत आणायला। नाही मामांची, लग्न झाल्यानंतर सासर हेच माझं माहेर आणि तुम्हाला असं एकट्याला टाकून मी कशी जाऊ? नाही, मी कुठेही जाणार नाही। तुम्हाला तरी कुणाची सोबत आहे? गजानन महाराज यांना सुबुद्धी देव आणि हे घरी परत लवकर येऊ महाराज। अगं आई, तू रडू नकोस ना ग बाळा। अगं बाबा तपश्चर्या करण्यासाठीच तर गेलेत ना, त्यांनी आपला विचार नको का करायला हवा होता? आई देवदेवच करायचा होता तर कशाला संसार थाटला? आपल्या मागे आपली पत्नी आहे, माझं तर सोडून दे। तू आहेस, तुझं अजून शिक्षण सुरू आहे, तुझं लग्न कार्य व्हायचंय, हे सगळं कोण करणार? मी करीनच, पण वडील म्हणून त्यांचं काही कर्तव्य नव्हतं का? आई तू माझी काही काळजी करू नको। अगं बाबा म्हणालेत ना की मी आता मोठा झालोय, यापुढे मीच माझ्या आईची काळजी घेणार, तुला माझ्यासाठी काहीच करावं लागणार नाही। बाळा, बाबा असे निघून गेले, पण ते तपश्चर्या करून परत येतील की नाही ते आपल्याला ठाऊक नाही। पण बाबा पुण्यकर्म करायला गेलेत हे तर आपल्याला ठाऊक आहे ना। आई तूच विचार कर, भगवान शंकरांनी बाबांवर प्रसन्न होऊन त्यांना देहरूपात दर्शन दिलं तर बाबांच्या मनाला जेवढं समाधान लाभेल तेवढंच समाधान आपल्या मनाला नाही का लाभणार? बाळा, तुझ्या बोलण्यात तथ्य असलं तरी ते पती असून माझ्यासोबत नाहीयेत, ते वडील असून तुझ्यासोबत नाहीयेत, याचं दुःख नाही का रे वाटणार? आई माझी समजूत काढण्यासाठी
उसनं अवसन आणतोय हे कळत नाही असं वाटते का तुला? अरे तुझे बाबा जेवत नाही तोवर तू अन्नाचा कणही न घेणारा मुलगा बाबांची आठवण होऊन मला न कळू देता एकटाच कोपऱ्यात जाऊन रडत बसशील. आई हे शिवशंकरा, शंभू महादेवा, मला आता तुझ्या प्रत्यक्ष भेटीची आस लागल्या. तू मला कुठे भेटशील ते मला ठाऊक नाही, पण तू जिथे कुठे असशील तिथे तिथे मी तुझा शोध घ्यायचा प्रयत्न करेन. आता प्रपंचाकडे माघारी जाणं नाही. तू जिथे कुठे असशील तिथून माझ्या प्रपंचाचा भार वाहा. मी तपश्चर्या करेन. शंभू महादेवा, देवांच्या देवा, महादेवा, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. अरे अंथरून पाहून पाय पसरणारा माणूस आहे मी, आणि तू देखील तसंच करावं हीच माझी अपेक्षा आहे. हे विलायतेला जाण्याचं खूळ आहे ना, ते तुझ्या डोक्यातून आधी काढून टाक आणि प्राप्त झालेल्या शिक्षणाच्या जोरावर इथेच नोकरी बघा. आभाळाला सीमा नाही. आभाळ कुठनं सुरू होतं आणि कुठे जाऊन संपतं हे कुणीच सांगू शकत नाही. मग माणसाची कक्षेला मर्यादा का असाव्यात? माणसाने अमर्याद भ्रमण करून आपल्या कक्षा का रुंदावू नयेत? मला प्रगती करायची असेल, नवा इतिहास घडवायचा असेल तर या अशा खेडेगावात राहून चालणारच नाही. देशात अन्यत्र कुठे जायचं म्हटलं तरी तिथलीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नसेलच. सरळ साहेबाच्या विलायतेत जावं का? पण तिथे जाण्याचा खर्च मला कुठून परवडायचा? इथनं भंडाऱ्याला जाऊन बाळकृष्णाचा सल्ला घ्यावा का? हो, असंच करतो. नाही रे नाही, असं होत नसतं. महाराज काय झालं? जगन, मला सांग, तुझ्या लहानपणापासून तुझी आर्थिक स्थिती कशी होती? आमची परिस्थिती बिकटच होती महाराज. शेतामध्ये चांगलं पीक आलं तर घरात दिवाळी, नाहीतर शेमगा ठरलेलाच. मला जेव्हापासून कळायला लागलं महाराज, तेव्हापासून मी वडिलांच्या बरोबर शेतामध्ये कष्ट करायला लागलो. कुठलं बियाणं घेतल्यानंतर किफायतशीर ठरेल आणि पीकही चांगलं येईल याच्यावरती संशोधन केलं. लगेच नाही महाराज, पण काही वर्षातच चांगले परिणाम दिसू लागले. आणि म्हणूनच आज आम्हाला सधन शेतकरी म्हटलं जात. हेच कोणीतरी समजावायला हवं त्या श्रीधरला. श्रीधर? हा कोण आहे महाराज? श्रीधर काय? चांगला घराण्यातला, चांगला शिकलेला, कुलीन घराण्याचा कुलदीपक श्रीधर काळे. आर्थिक परिस्थिती बेताची. आपल्या देशात आपल्या गुणांची कदर होत नाही, आपल्या गुणांना इथे वाव नाही, असा त्याचा समज झाला आहे. म्हणून विलायतेला जायचा विचार करतोय. महाराज, आपली आई गरीब म्हणून दुसऱ्या देशात जाऊन तिथल्या मातीला आपण आई म्हणायचं का? आपली मातृभूमी त्यागून परदेशी भूमीवर लोटांगण घालायचं का? नाही श्रीधर, असा वागू नकोस. तुझी मातृभूमी त्यागू नकोस. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.
दुकानाला लिंबू मिरच्या लावाव्या लागतात, तर शनिवारी असा सुखसुखाट. दुकानाला कुणाची नजर लागली देव झाल्या. पण शेठजी आज हे गिरायक मात्र नक्की आहे. कोण रे? मी. बायको म्हणाली येताना पावशेर गुळ आणि पावशेर शेंगदाणा घेऊन ये. देशाल ना? पैसा पगारातनं कापून घ्या. अजून इथं भवानी झाली नाही, आलास तू उधार मागायला. खालू डोक्यात ना ब्या. शेठजी, हा बोला. मला काही काम मिळेल का तुमच्याकडे? कुठून आलात? कुठल्या कामात आहे गती तुम्हाला? प्रपंच त्यागून आलो आहे, त्यामुळे मी कोण कुठचा हे सांगणं व्यर्थ ठरेल. मी शिवभक्त आहे. घोर तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न करून घेण्याची माझी इच्छा आहे. तपसाधना एक कठीण कर्म आहे. सुरुवातीच्या काळात देहबुद्धीचा सहजपणे विसर पडणार नाही. त्यासाठी मुठभर अन्नाची गरज भासेल, आणि म्हणून मला कामाची गरज आहे. मी भिक्षुक नाही, त्यामुळे मी कुणाकडून काही मागून खाणार नाही. त्यासाठी मला कामाची गरज आहे. तुम्ही सांगाल ते काम मी करेन. मोबदल्यात तुम्ही मला मुठभर अन्न दिलं तरीही माझं भागेल. असं म्हणतोस? राहा कामाला. तुझं काम पाहून तुला काय द्यायचं काय नाही ते ठरवू. ठीक आहे. शिवशंभो. श्रीधर, केसरीमध्ये छापून आलेला ओयामा आणि टोगो यांच्याविषयीचा लेख मी देखील वाचलाय. अरे लेख नव्हे तर ओयामा आणि टोगो यांचं आत्मचरित्रच छापून आलंय. बघ ना, यंत्रविज्ञान शिकून या दोघांनी जपान या देशाचं नाव अगदी जागतिक नकाशावरती एक प्रगतिशील राष्ट्र म्हणून जगासमोर आणलंय. मला देखील ना काहीतरी असं अद्वितीय अविस्मरणीय काहीतरी करून दाखवा असं वाटतंय. कल्पना चांगली आहे, परंतु त्यात एकमेव आणि महत्वाची अडचण आहे. कोणती? यंत्रविद्या शिकायची असेल तर मला विलायतेत जावं लागणार आणि त्यासाठी भरपूर खर्च येणार. पण एवढा पैसा आणायचा कुठून? हो, ही अडचण आहे खरी. परिस्थिती नसतानाही वडिलांनी इंग्रजी शाळेत शिकू दिलं. मॅट्रिक झालो, मात्र इंटरच्या परीक्षेत नापास झालो आणि माझं पुढचं शिक्षण खुंटलं. तरीही मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी विलायतेत जाऊन यंत्रविद्येचे शिक्षण घेतलं ना तर माझा उत्कर्ष मी नक्की साध्य करू शकतो. खरंय सगळं, पण एवढा पैसा उभा करशील कुठून श्रीधर? माझी मदत झाली असती, पण मी एक साधा शिक्षक. मला मिळणाऱ्या पगाराचं नियोजन आधीच ठरलेलं असतं. मी तुला विलायतेत जाऊन शिक्षण घेण्याइतपत नाही मदत करू शकत. हे वास्तव तूही जाणतोस. होय श्रीधर, असा हताश होऊ नकोस. तर मग मी काय करू? अरे गरिबाने केवळ स्वप्नच पाहायची का? ती पूर्ण होण्याची आशा देखील ठेवू नये? अरे काय म्हणावं माझ्या दुर्दैवाला? बाळा, आई तू वेधशाळेत गेला नाहीस? अगं गेलो होतो ग, पण माझं पठणाकडे लक्षच लागत नव्हतं. भरपूर चुकत होतं माझं. माझे शब्दोच्चारण सदोष होतं असं पाहून गुरुजींना वाटलं की माझी प्रकृती बरी नसावी, म्हणून त्यांनी मला घरी पाठवून दिलं. बाबांची खूप आठवण येते का? हो. मला समजावत होतास, पण पाहिलं ना, आता तुझीच अवस्था तुझ्या आईसारखी झाली आहे. आई, आता तरी मान्य करशील की नाही की तुझे बाबा आपल्याशी चुकीचे वागले? आई, तू कुठे गेली होतीस? आत्ताच गावातनं फेरफटका मारून येते. गावात नाहीयेत तुझे बाबा. गावात राहून एखाद्या देवळात तपश्चर्या करत बसले असते तर डोळे भरून पाहता आलं असतं त्यांना. तेही सुख नाही आपल्या वाट्याला. आई, आज सोमवार, महादेवाचा वार. महादेवाला साकडं घालून आले मी की यांना परत येण्याची सुबुद्धी मिळावी. आई? होय बाळ. काय करावं, कसं करावं काही सुचत नाहीये. विलायतेत जाऊन यंत्रविद्येचं शिक्षण घ्यावं हा विचार देखील मनातून काही केलं जात नाहीये. श्रीधर, अरे शाळेत शिक्षण घेत असताना एक गोष्ट वारंवार मनावर बिंबवली जायची विद्यार्थ्यांच्या, की कायम तुमचं ध्येय तुमच्या नजरेसमोर असू द्या, म्हणजे ते ध्येय गाठण्यासाठी तुम्ही अथक प्रयत्न करू शकाल. आणि एके दिवशी ते ध्येय साध्य झालं की तुम्ही नावारूपाला याल. खरंय, तुला शिक्षक व्हायचं होतं, तू शिक्षक झालास, पण मला माझं ध्येय नाही गाठता येणार. म्हणजे ध्येय गाठण्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता माझ्याजवळ आहे, पण म्हणतात ना, कुवत आहे पण ऐपत नाही. श्रीधर,
अरे तू सकारात्मक विचार का करत नाहीस? तो कसा? हा म्हणजे मी माझी इच्छा कोणासमोरही प्रकट केली तर ती व्यक्ती मला विलायतेला जायला पैसे देऊ करेल असा विचार करू? श्रीधर, आमच्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी पडली आणि असाही माझ्यापाशी वेळ आहे. आपण इथे विचार करत बसण्यापेक्षा कोल्हापूरला जाऊ. तिकडे तुझ्या माझ्या ओळखी आहेतच. मग तुला विलायतेत जाण्यासाठी तिकडे काय मदत होती का हे पाहू. हो, नक्कीच. सुनबाई, सुनबाई, तुम्ही आलात मामांजी? मामांजी यांचा काही तपास लागला? श्रीधर गाव सोडून गेला हे निश्चित. त्याच्या ओळखीतल्या सगळ्या व्यक्तींकडे मी चौकशी केली पण कुणीच काही सांगत नाही. पण तो गावात नाही हेच सत्य आहे. टपाल कचेरीतही गेलो होतो. साधं टपाल पाठवून आपली ख्याली खुशाली कळवावी एवढं सुद्धा त्याला कळलं नाही. याचंच आश्चर्य वाटतंय मला. मामांजी तुम्ही थकला आहात, तुम्ही बसा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. नको सुनबाई, श्रीधर आपल्याशी असा का वागतो? माणूस ध्याने पछाडला की तो आपली माणसं विसरतो का ग? मामांजी, बाप थकलाय, म्हातारा झालाय, मागे बायकोला टाकून आपण आलो आहोत याची साधी चौकशी करायची वाटली नाही का त्याला? मामांजी तुम्ही त्रास करून घेऊ नका हो. सुनबाई, वडील आहात, मुलाला नको म्हणत असतानाही तो घराबाहेर पडला. ह्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत असेल मामांजी, हे मी समजू शकते. पण तरीही सांगते, गजानन महाराजांना मी साकडं घातलं होतं. ते माझ्या स्वप्नात आले होते. ते मला म्हणाले, मुली चिंता करू नको, तुझा पती सुखरूप घरी परत येईल. खरंच? होय मामांजी. महाराज, महाराज, श्रीधर काळे, रामचंद्र गुरव हे आपल्याला भरकटलेल्या तारूप्रमाणे वाटतात. मग हे भरकटलेले तारू भवसागरामध्ये तरुण नेणं आपल्यासारख्या विधेयी, जीवनमुक्त, स्वयंभू, अयोनी प्रकट झालेल्या पूर्ण अवतारी संत पुरुषाला शक्य नाही का? जगन, ही जी विशेषणं तू आम्हाला लावलीस त्या पात्रतेचे आम्ही आहोत की नाही आम्हालाच माहीत नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित, जसं आमचं श्रीधरवर आणि रामचंद्रावर लक्ष आहे तसंच आमच्या पांडुरंगाचंही त्यांच्यावरती लक्ष आहे. हे दोघे भरकटलेले मूळ वाटेवर येऊन देशोन्नतीच्या मार्गाने पुढे जातील आणि त्यांच्या त्यांच्या माध्यमातून देशकार्य करतील. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. माझं नुकसान कोण करून देणार? शेठजी, ते थांब तू, तुझ्या पाठी 4 रट्टे जातो मग तू सरळ काम करशील. तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत माझ्या घरी चला, ते तुम्ही तुमचा यथोचित सन्मान करीन. नाही शेठजी, नाही. आता मला अन्यत्र कुठेही जाण्याची जरुरी वाटत नाही. मला साक्षात गजानन महाराजांनी दर्शन दिलं. मी शंभू महादेवांचं नाव घेत असताना साक्षात गजानन महाराजांनी मला दर्शन दिलं. त्यामुळे महाराजांनी माझ्यावर गुरुकृपा केली आहे असं मी समजतो. मला जाऊ दे शेठजी. आता यापुढचा माझा प्रवास माझे गुरु सांगतील त्यानुसारच होईल. मला जाऊ दे शेठजी, मला गेलंच पाहिजे. तुम्ही दोघे सद्ग्रस्त आहात. मनात चांगला हेतू ठेवून तुम्ही घराबाहेर पडलेत हे खरं, पण तुमचा मार्ग चुकला. महाराज. श्रीधर. हा महाराज. विलायतेत जाण्याची इच्छा आहे ना तुझी? होय महाराज. चुकतो आहेस तू श्रीधर. महाराज, भ्रमण करण्याच्या इच्छेने तू विलायतीला गेला असतास आणि परत आला असतास तर तुला थोपवण्याचा आम्ही कधीही प्रयत्न केला नसता. परंतु कायमस्वरूपी विलायतेला जाऊन स्वतःची उन्नती करून घेण्याचा प्रयत्न करतोयस हे बरोबर नाही. पण महाराज,